एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण भारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चोपडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकणे निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. या 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 पाहुणे आले. बघ आता बास. आजी नमस्कार करतो. हो असू दे असू दे असू दे. अरे तुला कोणी सांगितलं ग की मी ते तुझ्यावर छाप पाडायला किंवा तुला इम्प्रेस करायला म्हणून आलोय? अजिबात नाही. मी तुला काडी मात्रही किंमत देत नाही. हे तुला माझ्या वागण्यावरनं कळलं नसेलच, कारण आपली तेवढी कुवतच नाही. आपली सासू आजारी असताना, आपल्यावर प्रेम करणारे सासू आजारी असताना तिला एकटं सोडून जाणं हे तुला जमू शकतं. डोंट फ्लॅटर युअरसेल्फ. हां, भ्रमात अजिबात राहू नकोस. ज्या तोऱ्यात आली होतीस ना, त्याच तोऱ्यात परत निघून जा. आज आनंदी होती ना ग, त्यामुळे सगळं कसं अगदी आनंदात निभावून गेलं. आई, बाबा ऑफिसला गेले. हो. का ग, तुला उशीर झालाय? बाबांबरोबर जाणार होतीस? नाही, मी मुद्दामच उशीर केलाय, कारण मला तुम्हा सगळ्यांशी बोलायचंय. अगं बाई, उशीर करून बोलण्यासारखं काय? तुम्हा सगळ्यांचं काल काय चाललं होतं? काय चाललं होतं म्हणजे? तू बघत होतीस ना? हो, बघत होते, पण आता बघण्यासारखं काही राहिलंच नाहीये. म्हणजे आई, मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलं. स्वानंदी महेशला असं करत होती, थम्सअप, आणि दोघे एकमेकांकडे बघून हसत होते. अगं बाई, मी नाही पाहिलं ते. काय ग अनिता, अंजली, तुम्ही पाहिलं? नाही, मी नाही बघितलं कधी. हो, मी सुद्धा असं काहीच पाहिलं नाही. हा, ताई बरोबर आहे. तुम्ही सगळे कसे बघाल ना, तुम्ही सगळे एकमेकांना सामील आहात. मी तर स्वानंदीला एका मिनिटात सरळ केलं असतं, पण तिथे बाबा होते ना, बाबांच्या मते मी तर वाया गेलेलीच आहे. लगेच त्याने काही विचार न करता स्वानंदीची बाजू घेतली असते. अच्छा अच्छा, म्हणजे म्हणून तू भाऊजी बाहेर जाण्याची वाट बघत होतीस का? हो, कारण वसंत देशपांडेने एखाद्याची साईड घेतली ना की सगळे त्याच साईडने जातात. संपदा, अगं काय बोलतेस तू? निदान त्यांना तरी सोड. आमचं तर सगळ्यांचं पाय पुसणं केलंच आहेस तू. बाबांबद्दल तरी जरा आदराने बोल ना. त्याला वाईट वाटू नये म्हणून केलं असेल स्वानंदीनं. तू म्हणतेस तसं काय ते अंगठ्याची खूण. त्यांचा पाहुणा होता ना तो, मग त्याची काळजी ते नाही घेणार तर कोण घेणार ग? आजी, उगाचच घ्यायची म्हणून तिची बाजू घेऊ नकोस. अगं, त्या
त्यांचा पाहुणा होता तर त्यांच्या घरी का नाही गेला तो? इथेच याच घरी कसा आला तो? आणि नेमका तो पाहुणा महेशच कसा? मी इथे असताना का आणलं तिने त्याला? तिला माहित होत त्याला बघून मला त्रास होईल तरी सुद्धा तिने मुद्दाम इथे आणलं त्याला. का? तुला का त्रास होईल? नाही म्हणजे महेश तर तुझी दखलही घेत नव्हता. याचाच त्रास झाला ना मला. तुला का त्रास झाला? तू तर त्याच्या नावाचं मंगळसूत्र सुद्धा बांधत नाहीस गळ्यात. मग तुला का त्रास झाला एवढा? आणि त्याने आणलेली साडी का नाही परत केलीस तू? आणि परत करायची नव्हती ना तर मग थँक्यू म्हणायचं होतंस त्याला, तेही नाही म्हटलंस तू. मी थँक्यू म्हणू का? माझा हक्क आहे त्या साडीवर. हक्क आहे तुझा? हो. म्हणजे बायको म्हणून हक्क आहे ना तुझा? मग का नाही त्याचे आभार मानलेस? बायकोसारखी का नाही वागलीस त्याच्याशी? त्याने आणलेल्या वस्तू हव्यात, त्याच्या डोक्याशी बायकोसारख्या कटकटी करशील, फक्त तो नकोय. असं कसं चालेल संपदा? मला ना तुमच्याशी बोलायचंच नाहीये. तुम्ही कोणीच मला समजून नाही घेत. अगं तू काय बोलतेस ते तुझं तुला तरी समजतंय का? एकात एक बोलणं आहे का तुझं? ठीक आहे, मग मी तुमच्याशी नाही डायरेक्ट महेशशी बोलते. संपदा, पाहिलं बहिणी, राग दाखवत निघून गेली. कारण एकाही प्रश्नाचं उत्तर नाहीये तिच्याकडे. अगं महेशनं हिच्याकडे दुर्लक्ष केलं ना त्याचा राग आलाय तिला. खरं म्हणजे मनात प्रेम आहे, नाहीतर हिला काही वाटल्याशिवाय राहिलं असतं. हे असे वरचेवर एकमेकांना भेटत राहिले ना तर यांच्या प्रेमावर साठलेली धूळ उडून जाईल एक दिवस. आणि मग रागानं भांडत चरपडत जाईल त्याच्या बरोबर. तसंच होऊ दे बाई. आपल्या चारही मुलीतली ही एकटीच बेभरवशाची आहे. एकदा महेशने तिला घट्ट बांधून घेतलं नाही की आपण सगळे मोकळे हो. पण आता तिनं जी आग पाखड केली आहे ना महेशवर, ते जाऊन महेशला सांगायला हवंय, त्याला सावध करायला हवंय. माहितीये का? आता ही बया जाऊन धिंगाणा घालेल तिकडे. तुम्ही जा ना, आपापल्या कामाला लागा. मगाशी माझा कार्यक्रम अर्धवट ठेवला मेलीनं. तू फक्त आदेश द्यायचा, हा विकी हजर. बाय 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 नाही, बाय. खरंच खूप सिरियस आहे. इकडे 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 खरंच सिरियस आहे यावेळी. तुझ्या मनात काय आलं होतं ना आता ते पटकन सांगून टाक. हो, हे काय लहान मुलासारखं? आणि मला माहितीये तुम्हाला काय ऐकायचं. म्हणजे तुझ्या मनात तेच आहे. अरे यार असं नाही आहे यार. तुझ्या क्लासची वेळ बदलली. तुला सोडता यावं म्हणून माझ्या लंचर मध्ये मी काम केलं. तू माझं एवढूस पण ऐकत नाही, एवढूस पण नाही. एवढंच पण तुम्ही खूप करता माझ्यासाठी, म्हणूनच ते आलं होतं माझ्या मनात. काय? तेच. मग सांगून टाक ना. नाही, मी नाही सांगणार. अरे यार बरोबर नाहीये हे. लग्नाच्या आधीपासून मी लग्नाच्या आधीपासून तरसतोय यार ऐकायला हे. सांग ना, बोलून टाक ना. खूप सोपं असतं. ठीक आहे, मी बोलेन, पण एखाद्या खास दिवशी. तो खास दिवस आजच आहे असं समज आणि बोल. सोपं एकदम. म्हण आय. पुढचं तर अजून सोपं आहे आणि गोड एकदम. लव्ह यू. आय डोंट नो. बाय. मला नो नो. ए स्वानंदी, बरं 8 वाजता तू तुला घ्यायला परत. बाय. बघू बाई, अय्या महेश, ये 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 ये. आई, हो महेश आलाय. ये बाई, काय झालं? असं घाबरलास का? बरं नाही वाटत का? नाही बरं वाटत आहे मला.
अहो कालपासून माझा माझा फोन वाजला ना की छातीत नुसती धडधड 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 व्हायला होतं. मला ना मी 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 असं नर्वस झालो ना, टेन्शन आलं की मला खूप ताण लागते. अरे बापरे. हो पाणी हवंय. आता हो आणते. शांत बाजू दे. तो पाणी ते पाणी हे पाणी घे, पाणी. हं? सावकाश आणि सांग, काय झालं? कालपासून फोन करून नुसता वैताग आणल्यावर संपदाने नुसते फोनवर फोन फोनवर फोन फोनवर फोन हैराण करून सोडलंय मला. आता तुझी बायको तुला त्रास देणार नाही तर कुणाला त्रास देणार रे? आणि हैराण करून सोडते म्हणजे काय? किती प्रश्न. कोणी बोलवलं तुला माझ्या घरी? कशाला आलास माझ्या घरी? ही आयडिया नक्की कोणाची होती? असे 17 प्रश्न विचारते मला. अरे आपल्याला हेच हवं होतं ना. यावरून काय सिद्ध होतं की ती तुझी दखल घेते. आणि काय रे, त्या दिवशी ती समोर आली तेव्हा घाबरला नाहीस आणि आता तिचे फोन आले ते एवढे घाबरतोयस? हो त्या दिवशी नील आणि स्वानंदी होते ना बरोबर. आता उद्या मी एकटा असताना अशी बचकन समोर आली तर मग माझी घाबरगुंडी उडेल ना. हे बघ हे बघ तिचाच फोन. हे बघ. हे बघ महेश, मी काय म्हणते की संपदा तुझ्याशी जे काही वागते त्यामुळे तिला तुझ्याबद्दल काहीतरी वाटतंय हे सिद्ध होतंय. हे लक्षात येते का तुझ्या? अहो पण समजा तिचं अचानक एक दिवशी डोकं फिरलं, माझ्या समोर आली आणि तिचं डोकं फिरलं तर मग माझं काय नको. हे बघ, घाबरू नकोस. अशी हिम्मत सोडायची नाही बरं का. तुझं तिच्यावर प्रेम आहे ना? माझं तिच्यावर प्रेम आहे. त्याच्यापेक्षा जास्त ना सध्या मला तिची भीती वाटते. मला काही हिम्मत बिम्मत ठेवता येणार नाही. ती मी नर्वस होतो. अरे असा कसा निभाव लागेल तुझा तिच्या समोर असा घाबरलास तर? तुला म्हण माहितीये ना, भीत्यापाठी ब्रह्मराक्षस. मी काय म्हणते, हे बघ तू ना तुझ्या मनातली सगळी भीती काढून टाकता. हे बघ, मी तुला एक उपाय सांगू का? ती तुझ्या समोर आली आणि तू घाबरलास ना तर मनातल्या मनात उजळणी कर. 1 2 3 4 5 10व्या अंकापर्यंत ना तुझी भीती पळून गेलेली असेल. हो खरं? म्हणजे असे आकडे मोजल्याने भीती जाते? अरे हा आगीचा उपाय समज. आता आपल्याकडे एकच उपाय शिल्लक आहे, त्याशिवाय गत्यंतर नाही. हे बघ, ती कुठल्याही क्षणी इथं येईल आणि तुझ्या राग पाखडेल. म्हणजे काय झालं माहितीये का, त्या दिवशी तू आणि स्वानंदी एकमेकांना थम्सअप करत होतात ना, तेव्हा पाहिलंय तिने. अरे मेलो. अच्छा अच्छा, म्हणून तुम्ही मला आता इथे बोलून घेतलं का? हो, म्हणजे तुला सावध करायलाच बोलवलं होतं आम्ही. पण तू आता सांभाळून घेशील ना? नाही म्हणजे जमेल ना तुला? हो म्हणजे नाही. हा आकडे मोजतो. जमेल ना? हो हो. हा, हा. सावकाश, घाबरू नकोस. पाणी हवंय नाही फोन महेश? नको करू. ती परत बघेल. नको, ती भीती वाटायला लागली मला आता. महेश काय रे इकडे? मी सहज आलो होतो. बाय. ललिताबाई, अहो या ना, या बसा. हो. आज अचानक कशा काय? हो नाही, पण महेश आला इकडे म्हणजे आनंदाची बातमी दिसते. संपदा चालली का सासरी? अहो आम्ही आमच्या परीनं प्रयत्न करतोय. आता आमचं भाग्य कधी उजाडतंय कोणास ठाऊक. पण तुम्ही कशा काय आलात? हो ना, म्हणजे कितीतरी दिवसांनी आलात ना तुम्ही आमच्या घरी. काय ललिता ताई, नाही म्हणजे आमच्या घरचा रस्ता विसरलात की काय तुम्ही? छे हो, असा कसा रस्ता विसरीन? सुनेच्या माहेरचा रस्ता आहे, तो तर लक्षात ठेवायलाच हवा. अगदी खरं आहे. नाही म्हणजे तसं आम्ही तुम्हाला फोन करणारच होतो. आमच्याकडे की नाही चैत्रातलं हळदी कुंकू आहे, म्हणजे दरवर्षीच असतं. तर तुम्ही निलिमा आणि स्वानंदी दोघींनाही घेऊन या आमच्याकडे. नक्की नक्की. अहो घरचं कार्य म्हटलं तर यायलाच हवं.
आजी खरं तर ना वेगळ्याच कारणाने आले होते मी. मला ना माफी मागायची होती तुमची. माफी? अहो काय बोलताय काय ललिताबाई? तुम्ही विहीणबाई आहात आमच्या. हो पण त्या दिवशी फारच विचित्र वागले हो मी. म्हणजे आता आठवलं ना तरी कसं तरीच होतंय मला. मला अंजलीताईंची पण माफी मागायची. त्या दिसत नाहीयेत कुठे. नाही, वहिनींना ना पेपर तपासण्याची ड्युटी मिळाली आहे. हो का? पण तुम्ही त्यांना सांगाल का मी ह्याच कारणासाठी आले होते. हो, त्या दिवशी ना मनस्थिती अजिबातच ठीक नव्हती माझी. त्यामुळे ना जे तोंडाला येईल ते बोलत होते. खरंच माझं चुकलं आजी. अहो नका मनाला लावून घेऊ. अनिता जबाई सरबत घेऊन ये त्यांच्यासाठी. आणते. आजी खरं सांगू का मला ना स्वानंदीची फार काळजी वाटते हो. त्या दिवशी असं वागले मी तुमच्याशी किती वाईट वाटलं असेल हो तिला. पण खरं सांगू का अतिशय गुणी नाते तुमची. म्हणजे दिवसभर घरात काही ना काही काम सुरूच असतं तिचं. आराम म्हणून ती मुलगी करत नाही. खरंच मी खूप भाग्यवान आहे की अशी मुलगी सून म्हणून मला मिळाली. आता तुम्ही तसं म्हणताय म्हटल्यावर खरंच अगदी भरून पावले हो मी. हो. आणखी काय बोलू पुढे. पण तिला आराम मिळत नाही ना. आणि सासूरवाशीन म्हटलं की मुली बसतात का एकाचं की काम सतत सुरूच असतं त्यांचं. अशा वेळेला ना मुलींना आराम मिळतो, विश्रांती मिळते ना ती त्यांच्या माहेरीच. आता तुम्हीच असं म्हणताय म्हटल्यावर मी एक गोष्ट सांगू का तुम्हाला? अहो सांगा ना आजी, विचारताय का? नाही म्हणजे तुमच्या घरात काही गैरसोय होणार नसेल तर 4 दिवसासाठी स्वानंदीला माहेरपणाला पाठवाल का? काय गैरसोय कशी होईल आमची? आणि तुम्ही अगदी बरोबर म्हणताय. तिला इथेच विश्रांती मिळू शकते आणि ते सगळ्यात महत्वाचं नाही का? पहिल्यांदा घरी जाते आणि तिला इथे पाठवून देते. तिला म्हणून जितके दिवस राहायचं असेल ना तितके दिवस राहा. कंटाळा आला की मम्मी घेऊन जाईल तिला. अहो खरंच अगदी माझ्या मनातलं बोललात हो स्वामी. काय समजतं स्वतःला? हा काय नाटकं चालली तुझी? का आलास माझ्या घरी? तुला काय वाटलं तू माझ्या समोर आलास की मी विरघळून जाईन? हे बघ तू आणि स्वानंदी म्हणून मला कधीच टक्कर देऊ शकणार नाही. स्वानंदी मूर्ख आहे आणि मी स्मार्ट आहे हे अजून कळलं नाहीये तुला? माझ्याशी बोलायचं नव्हतंच तर माझ्या समोर का आलास? का आणलीस माझ्यासाठी ती साडी? नाही मला माहितीये ना मला पिंक कलर आवडतो म्हणून तू मुद्दाम पिंक कलरची साडी पाठवलीस हो ना? काय गरज आहे सगळं करायची? जास्त शहाणपणा करायचा नाहीये महेश. मला कळत नाही तू मुद्दाम मला दुर्लक्ष करतोयस, मला इग्नोर करतोयस. मी फोन करते तू फोन उचलत नाही आणि फोन उचलला तरी धड बोलत नाही. काय चाललंय तुझं? हे तुझं काय चाललंय? मग तू आता बडबडच का करतेस? कोण आहेस तू? तुझा आणि माझा काय संबंध आहे? आणि तू इथे येऊन कुठल्या हक्काने कटकट करतेस? हे बघ बाई आपला काहीही संबंध उरलेला नाही. सो प्लीज मूव्ह. इंग्लिश नाही कळलं मराठीत सांगतो. तू जा. हॅलो. हॅलो आजी, महेश बोलतोय. हा बोल रे बाळा, काय झालं? आजी तुम्ही जो उपाय सांगितला होता ना तो एकदम कमाल आहे. जमलंच आहे मला. जमला ना? म्हणजे संपदा आली होती का तिथं? हो ना. ती जेव्हा आली ना पहिले तेव्हा इतकं नर्वस झालो होतो पहिले. पण मग तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आकडेमोड करायला सुरुवात केली आणि मग शेवटी एक असं वाक्य सुनावलं ना, शॉक. संपदा फुल शॉक मध्ये निघून गेली. छान छान छान. तिच्यापेक्षा कोणी मोठ्या आवाजात तिच्याशी बोललं ना ती घाबरतेच. आणि म्हणून तर फक्त घरात ती वसंताला घाबरते. आम्हाला सगळ्यांना गुंडाळूनच ठेवलंय तिनं. आजी आता तुम्ही काही काळजी करू नका. आपला प्लॅन सक्सेसफुल होणार नक्की. होऊ दे रे बाबा, होऊ दे. खरंच तुझ्या तोंडामध्ये खूप साखर. लवकरात लवकर तुझा आणि संपदेचा संसार मार्गी लागू देत म्हणजे झालं. त्या स्वामींजवळ एवढीच एक प्रार्थना करते रे बाबा. खरंच ठेवू आता. हो आजी, बाय.
या. काय ललिता अगं किती उशीर. तू यायच्या आधी बाळू आला असता तर काय सांगणार होतं त्याला. त्याला काय घाबरायचंय? सासरा आहे का तू माझा? असं नाही पण बरं झालं तो नाही आला त्या आधी. काय एवढ्याशा खोलीत फार बोलता येत नाही ना आपल्याला एकमेकांशी. काय काय घडलं देशपांडेच्या घरी? मस्त झालंय का? पाहुण्यांच्याच काठीने आता साप मारला जातोय की नाही बघ. म्हणजे आजींना असं गोड गोड बोलून घोळात घेतलं ना मी, हुरळून गेले होते एकदम. आता त्या स्वतः स्वानंदीला माहेरपणाला बोलवते. कधी पाठवणार आहेस तिला माहेरी? पाठवू, लगेचच पाठवून देऊ. एकदा स्वानंदी माहेरी निघून गेली की निलिमाला वटणीवर आणायला वेळ नाही लागणार मला. हे स्वानंदी नक्की जाईल ना माहेरी? जाईल, नक्की जाईल. संपदाला सासरी पाठवण्याचे प्रयत्न करतायत देशपांडे. मी गेले ना तेव्हा महेश पण तिकडेच आलेला होता. अशा वेळी स्वानंदीला तिकडे जायला नक्कीच आवडेल. नक्की, अगदी आनंदाने जाईल ती. आणि एकदा स्वानंदी तिकडे गेली की मैदान साफ आणि निलिमा माझ्या तावडी.